आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी ऋषिकेश माझ्याबरोबर आहे. ऋषिकेश, मला यातले 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ मिक्स करायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे पटकन. 1 2 आणि 3. ऋषिकेशनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 4. अभिनंदन या. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत दुसरा राऊंड सुपरमार्केट राऊंड. आपण आपल्या राऊंडला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनीषा मनोहर वर्तक. बर, वर्तक ताई तुम्ही काय करता? स्वाद भोजनालय चालवतात. स्वाद भोजनालय चालवता. आता सगळ्या जणी मिळून चालवतात ते? हो. बर, आणि मिस्टर काय करतात? इलेक्ट्रिकचं दुकान आहे. इलेक्ट्रिकचं दुकान आहे. मग घरी आल्यावर काय लाईट मध्येच खात असतील ना? हो. काय बल्ब ट्यूब खातात? खातात. का स्वाद भोजनालयातच खातात? नाही, दोन्ही खाते. आणि तुमचं डोकं? तेज. तेही कधी कधी खातात डोकं स्वाद भोजनालयामध्ये जास्त उशीर झाला तर मग काय ओरडतात? जेवण नाही झालं, काम नाही झालं घरातलं. हो का? बरं, आता त्यांचं जर तोंड बंद करायचं असेल ना तर आज तुम्ही खरेदीतनं जिंकलाच पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? सरोज नितीन पाटील. पाटील. नितीन पाटील कुठेतरी नाव ऐकलंय मी. हो, मगाशी होते ना इथे तुम्ही काका 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 म्हणत होतं ते. मग काय तुम्हाला आवडलं नाही त्यांना काका म्हणलं ते? आवडलं ना. आवडलं. बर, ते कसे काय आवडले तुम्हाला? म्हणजे किती मन मोकळ्या हसल्यात बघा त्या. का जुने दिवस आठवले का केस असतानाचे? हो. बर, मग काय झालं होतं त्यावेळेला? काय नाही, ते बघायला आले होते आणि झाली पसंती. कुठे? त्यांच्या आत्ते बहिणीकडे. कुठे? गाव कुठलं? बोईसरला. बोईसरला. आणि मग ते कोणी सुचवलं होतं? त्यांनीच, त्यांच्या आत्ते बहिणीनेच. त्यांच्या आत्ते बहिणीने सुचवलं होतं. मग ते तुमच्याशी ओळख कशी काय? त्या आत्ते बहिणीचे मिस्टर आणि मी एका ठिकाणी आम्ही जॉब करत होतो. अच्छा, म्हणून त्यांनी सुचवलं. बरं, मग काय जावांबरोबर पटतं? हो. हो. काय करतात त्या? त्याही गृहिणी आहे, मीही गृहिणी आहे. बर, मग काय तिघी मिळून किती? दोघी जणी आहेत. मग दोघी मिळून काय करता? उपक्रम राबवता काय? स्वाद भोजनालयात जाता? नाही, घरी मुलांचा अभ्यास आणि त्याच्यातच आमचा वेळ जातो. सगळा वेळ त्याच्यातच जातो. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? नीता प्रवीण पाटील. तुम्ही काय करता? मी पण स्वाद भोजनालयामध्ये आहे. स्वाद भोजनालय इतकी उत्सुकता वाढवली ना आता मला खरंच जाऊन आज जेवलं पाहिजे तिकडे. आज नाही, उद्या. बर, मला सांगा काय काय मेनू बनवता तिकडे? फिश असतं, पॉपलेट फ्राय वगैरे. बर, पहिले फिशच सांगितले. चिकन असतं आणि व्हेज पण असतं. बर, मग ते सगळं खरेदीपासूनचं काम कोण करतं? मी जाते जास्त. बर, मला सांगा की स्वाद भोजनालयामध्ये तुम्ही सगळ्या जणी एकत्र काम करत असता. हे काम करताना काय धमाल होत असते तिकडे? हा, असं धमाल म्हणजे काय नाही, म्हणजे असं गप्पा मारता मारता कांदा चिरत असतं आणि बोलता बोलता हात कापतो. नम्रता वर्तकचा हात नेहमी कापत असतो. नेहमी कापत असतो? नेहमी, रोज. का? कारण ती घाई खूप असते, म्हणजे खूप घाई करते असते ती. बर, मग काय भाजणं वगैरे असं चालू असतं? पॉपलेट फ्राय करून तिचा अख्खा हात भाजला होता एकदा. बर, मग किती काय हे बघितलं? गप्पा मारत मारत जेवण बनवण्यात असंच होणार असतं पण जेवण आमचं. बघा किती सगळे आता पेटलेत सगळे ते किस्से सांगण्यासाठी. एक किस्सा सांगा असा जबरदस्त. आमचे कस्टमर जेवायला बसले होते आणि त्यांना भात होतं. आमचा कुकर उघडत नव्हता. आम्ही आमच्याकडचा कोयता घेतला आणि कोयत्याने झाकण खोललं. कोयत्यानी झाकण खोललं. आता या कोयत्या माझ्या मानीला लावायच्या आत मी यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, खरेदी 1 मिनिटामध्ये करायची. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 900 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. सुरुवात करा. पटपट 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे.
आता ग फाडाफाडी, लवकर 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 लवकर. 900 रुपयांची खरेदी करायची तुम्हाला, लवकर. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते. नीता पाटील यांनी केलेली खरेदी आहे 270 रुपयांची. त्यानंतर मनीषा वर्तक यांनी केलेली खरेदी आहे 415 रुपयांची. आणि सरोज पाटील यांनी केलेली खरेदी आहे 710 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. काय लगेच काका पळवून नेतो ते खरेदी. भाज्या खूप महाग आहेत ना, त्यामुळे बरोबर, म्हणजे असं एकदम झडप घातली त्यांनी. बरं आता तुम्ही झडप घालून ठेवा, कारण का याच्यानंतर जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा तुम्हाला खेळायचंय. हे काकांकडे सुपूर्त करा, देऊन टाका काकांना. काका या लवकर. गेलं आपलं सुरक्षित हातामध्ये गेलेलं आहे साहित्य, काळजी करू नका. आता जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या अंदाजे कितीच्या विनर कोळीताई आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या पाटील काकू दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. एव्हाना तुम्हाला माहित झालंय की जॅकपॉट राऊंड मध्ये जर चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्यासमोर जे स्ट्रॉ ठेवलेले आहेत त्यातला एक स्ट्रॉ पहिल्यांदा तोंडात धरायचा आहे आणि बाकीचे स्ट्रॉ त्या पहिल्या स्ट्रॉ मध्ये गुंफत जायचंय आणि एक मोठी लाईन बनवायची. जो सगळ्यात मोठी स्ट्रॉची माळ बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? सगळेजण? दोघेही तयार आहेत ना? सुरुवात करायची. 3.5 थांबा थांबा थांबा. बघा निकाल स्पष्ट आहे, तरी सुद्धा मी स्ट्रॉ मोजून दाखवतो. बघू, 1 आणि 2 स्ट्रॉ कोळीताईंनी जमा केलेले आहेत. आणि इकडे 3 सोडा तोंडातून. 1 2 आणि 3. त्यामुळे सरोज पाटील यांना मिळते संधी चावी निवडण्याची. हिरवी चावी की लाल रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी. नक्की का? असंच असंच हे कुठले तरी निवडायचीच आहे म्हणून त्यातली हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी. लाल नाही? नाही. कुठली चावी निवडणार? हिरवी निवडा. पाटील काकूंनी निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे कोळीताईंना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत कोळीताई. त्यांना मिळाले लिंब. अभिनंदन. या लिंब. आता या लिंबांचं काय करणार? सरबत. सरबत. आणि कोणाला प्यायला देणार? तुम्हा सगळ्यांना. सगळ्यांना देणार ना? मग एवढे लिंब दिले मग सगळ्यांनाच होणार तो सरबत. म्हणूनच मुद्दामून दिलेले ते, मला सुद्धा सरबत मिळावं म्हणून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेता ठरलेल्या आहेत पाटील काकू. त्यांना मिळालाय मोबाईल. अभिनंदन. धन्यवाद. ते बघा काय हे सारखं बोलतात मध्ये मध्ये. हा घ्या मोबाईल तुमच्या ताब्यामध्ये. आणि मगाचपासून मला म्हणतात काकू म्हणू नका, काकू म्हणू नका. काय हे प्रकरण? काय नाही, आता त्यांना काका सांगितलं, मला काकू म्हटलं, काहीच हरकत नाही माझी. काही नाही, पण त्यांना हरकत आहे. ते म्हणतात काकू म्हणायचं नाही. बरं असो. आता ते बघा ते काय लाजलेत खूप. आता मला सांगा, या मोबाईलवर पहिल्यांदा फोन कुणाला करणार? पुन्हा जी मराठीलाच SMS करेल मी याच्यावर. 3:30 क्या बात आहे. काकूंसाठी जोरदार टाळ्या. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, इवलासा गडू राहून राहून लागे ओरडू म्हणजे कोण? थांबा थांबा थांबा. तुम्ही या इकडे या, पुढे या, इथे या.
तुमचं नाव पंढरी आनंद वैती. आणि उत्तर कुकरची शिट्टी. नाही. हा तुम्ही या. तुमचं नाव धनश्री वैद्य. आणि उत्तर मोबाईल. नाही. घड्याळ. बेडूक. काजवा. तोंड. रातकिडा. घराची घंटा. घंटा अचूक उत्तर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. बघितलं, तुम्हाला सुद्धा अशीच बक्षिसं मिळवायची असतील तर तुम्हाला 3:30 मध्ये सहभागी व्हावं लागेल. हो 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 करेक्ट. अशाच जावांना अजून खेळायचंय भरपूर, म्हणून तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आणि बडबड आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.